तर मित्रांनो, सिद्धू आणि भावना आता सर्वात मोठ्या अपघातातून वाचले, तर दुसरीकडे मात्र आता संपतराव गाडेपाटलांचं खरंच निधन झालं का? तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, ह्या माजुरड्या निलंबरीने जो काही नालायकपणा केलेला असतो त्याच्यामुळे मात्र आता संपतराव गाडेपाटलांना आणि सिद्धू आणि भावना ह्या सगळ्यांना जीव गमवावा लागला का नाही, हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलाच असेल. पण मित्रांनो, त्या अपघातामध्ये सिद्धू आणि भावना वाचतात, पण संपतराव गाडेपाटलांसोबत काय झालं आणि सिद्धू आणि भावना कसे वाचले तेच जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आणि भावनाच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरल्यावरती सगळ्यांना किती वाईट वाटत असतं, कारण की सगळ्या लोकांना माहीत असतं की सिद्धू आणि भावनाने किती सारं काम केलेलं आहे आणि जनसेवा पक्षामध्ये संपतराव गाडेपाटलांनी आतापर्यंत एका हाती किती वेळा सत्ता चालवली असते. त्याच्यामुळे मात्र मित्रांनो, लोकांना खूपच वाईट वाटत असतं. आणि संपतराव गाडेपाटील, सिद्धराज गाडेपाटील आणि सोबतच आपली भावना सिद्धराज गाडेपाटील ह्या सगळ्यांच्या मृत्यूमुळे मात्र सगळं गाव खूपच दुःखात गेलेलं असतं. पण मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्यांना प्रश्न हाच पडला असेल की सिद्धू आणि भावना वाचले का नाही. तर मित्रांनो, अशी बातमी आता चुकीची पसरलेली असते सगळीकडे की सिद्धू आणि भावनाचा अपघातामध्ये मृत्यू झाला. पण मित्रांनो, सिद्धू आणि भावना वाचलेले असतात. कारण तुम्ही पाहिलेच असेल की ज्यावेळेस मात्र संपतराव गाडेपाटील, सिद्धराज गाडेपाटील आणि भावना गाडेपाटील ह्या सगळ्यांना मात्र ज्यावेळेस हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडपर्यंत पोहोचायचं असतं त्यावेळेस मात्र त्यांची गाडी बंद पडते आणि त्यावेळेस मात्र गाडी चालू होत नसते. त्याच्यामुळे सगळेजण अडकलेले असतात त्या ठिकाणी. पण सिद्धूला माहीत असतं की आता भावनाची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे सिद्धू त्याच्या बाबांना म्हणतो की पप्पा तुम्ही पुढे जावा, कारण की तुम्ही जर त्या ठिकाणी नाही गेला तर मीटिंगमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी भावनाला कसं बसं आम्ही गाडी चालू करतो आणि तिथपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत तुम्ही त्या हेलिपॅडपर्यंत पोहोचा आणि तुम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करा, आम्ही पाठीमागून नक्कीच येऊ. हे तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू, भावना आणि संपतराव गाडेपाटील हे तिघेजण देखील एकाच ठिकाणी निघालेले असतात, ते पण मीटिंगसाठी. पण त्यांची मीटिंग आता यशस्वीरित्या पार पडत नाही. तुम्हाला माहितीच आहे की हा सगळा अनर्थ घडलेला असतो. पण आता सगळीकडे मात्र रेणुका, आजी ह्या सगळ्यांची अवस्था पाहून तर खूप वाईट वाटलं, कारण की त्या सगळ्यांचा किती जीव होता आपल्या संपत, सिद्धू आणि भावनावरती हे तर नक्कीच समजलं. पण मित्रांनो, त्यांच्याच घरामध्ये असणारी महामूर्ख व्यक्ती ती म्हणजे निलंबरी, तिने हा अपघात घडवून आणला तर ती मात्र दात काढत असते, कारण की तिला आनंद झालेला असतो की आता सिद्धू आणि भावना परत जर रिटर्न नाही आले तर त्याच्यानंतर सगळी काही सत्ता माझ्या हातीच राहणार आहे. त्याच्यामुळे तिला प्रचंड खुश झालेली असते ती. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आता सिद्धू आणि भावना त्या हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचलेलीच नसतात आणि ते हेलिकॉप्टरमध्ये बसलेले पण नसतात. त्याच्यामुळे सिद्धू आणि भावना 100% वाचतात. पण मित्रांनो, आता सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडलेली असते की सगळीकडे बातमी पसरलेली असते, त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाला पण माहीत नसतं की मुळात नेमकं काय घडलेलं आहे ते. आणि दुसरीकडे मात्र ह्या निलंबरीने आता सगळ्यांच्या वतीने ती शपथ घेते आणि म्हणते की जनसेवा पक्षाच्या आता भावनानंतर जबाबदारी माझ्याकडेच आहे, कारण की आता भावना उमेदवारी लढवत नसले तरी देखील मला लढवली पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या निलंबरीला आधीपासून तेच हवं होतं आणि फायनली तिला आता ते भेटलेलं असतं. तर आता निलंबरीला थोडी पण लाज वाटली नाही की तिच्या घरामध्ये नेमकं काय घडलंय, तरी पण तिला मात्र हे राजकारण करायचं असतं. आणि मित्रांनो, असाच रिअल इन्सिडेंट आता पाठीमागे पण आपल्या ह्याच वर्षी घडला, तो तुम्हाला चांगलाच माहीत असेल. तर दुसरीकडे मित्रांनो, आता सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडलेली असते की आता आजी आणि रेणुका ह्या दोघीजणी म्हणत असतात की अगं निलंबरी, तुला वेळ लागले का, तू कशाला निवडणूक लढवते, आधीच घरात काय घडलं हे तुला माहीत आहे ना, त्याच्यामुळे तू असं काही करणार नाही. पण त्यावेळेस मात्र निलंबरी म्हणत असते की आता सिद्धू आणि भावना तर परत कधीच रिटर्न येणार नाही, त्याच्यामुळे आपण आपला पक्ष असा नाही ना सोडू शकत, त्याच्यामुळे कोणी ना कोणी तर पुढे गेलंच पाहिजे, त्याच्यामुळे मी पुढे जाते. तर अधिराज तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुम्हाला माहितीच आहे की अधिराज आता निलंबरीचा बैल झालेला असतो. जसा बायकोचा बैल असतो ना, तसा निलंबरीचा तो बैल झाला आहे. कारण की सिद्धू आणि भावनाने किती वेळा सांगितलं होतं अधिराजला की काही जरी झालं तरी लवकरात लवकर तू असं काहीतरी कर जेणेकरून ह्या निलंबरीला अक्कल येईल, तिला शिक्षा दिली तर ती सुधारेल. पण ह्या अधिराजने सांगितलेलं असतं की तिला शिक्षा नको द्यायला, तिला एक संधी द्यायला हवी. आणि तुम्ही पाहिलंच त्या निलंबरीने तिच्या संधीचं सोनं कसं केलं ते. तर पुढे आता निलंबरी तुम्हाला निवडणूक लढवताना दिसेल आणि त्या निवडणुकीमध्ये सगळी लोक सिद्धू आणि भावनाला सपोर्ट करत असतात. त्याच्यामुळे आता गाडेपाटलांच्याच घरातील ही व्यक्ती आहे, त्याच्यामुळे सगळी लोक आता निलंबरीला मतदान करतात, वोट करतात आणि त्याच्यानंतर निलंबरी ती निवडणूक जिंकते. आणि ही निवडणूक जिंकल्याच्या नंतर ही निलंबरी तिचा असा प्रकारे काही मास दाखवत असते त्या गोष्टी जागी सांगायलाच नको. ती सगळ्यात पहिलं तर आता आजी आणि रेणुकाला तिच्या मुठीत घ्यायचं ठरवते, कारण की एवढे दिवस आजी आणि रेणुकाने निलंबरीला जेवढा त्रास दिलेला असतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास आता निलंबरी द्यायचं ठरवते. लोकांची कामं तर अजिबात पण करणार नाही हे आपल्याला आधीच माहीत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता संपतराव गाडेपाटलांचा भिंतीवरती लावलेला फोटो जो असतो ना, आत्तापर्यंतच्या त्यांनी जनतेची सेवा करून जे काही नाव कारकिर्दी कमवलेली असते त्या सगळ्याचा विचार न करता ही निलंबरी आता त्यांचा फोटो काढून डायरेक्ट फेकून द्यायला जाते आणि तिचा स्वतःचा फोटो लावायचं ठरवते. आणि तेवढ्यात मित्रांनो, आता सिद्धू आणि भावनाची एंट्री मालिकेमध्ये तुम्हाला परत पाहायला भेटेल पुढे. त्याच्यामुळे मित्रांनो, सिद्धू आणि भावना सुखरूपरित्या त्या अपघातामधून वाचणार आहेत. पण संपतराव गाडेपाटलांच्या बाबत काहीच खबर आपल्याला देता येणार नाही आहे, कारण की संपतराव गाडेपाटील हेलिपॅडपर्यंत पोहोचले होते आणि त्यांचं अपघातात निधन होण्याचे चान्सेस जास्त दाखवले जात आहे. तर पुढे नेमकं काय घडतं संपूर्ण अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयाच मित्रांनो.
मित्रांनो, पण तुमचं पण याबाबत काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सिद्धू आणि भावनाने आता तरी ह्या नीलांबरीला सोडलं नाही पाहिजे, कारण की हिच्यामुळे जर सिद्धू आणि भावनाला समजलं की हेलिकॉप्टरचा अपघात ह्या नीलांबरीने घडवून आणलेला होता, तर हिला एवढी कडक शिक्षा दिली पाहिजे ना की काही सांगायलाच नको. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण की इथेच तुम्हाला सगळे अपडेट पाहायला भेटतील. धन्यवाद.